नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणेश सर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही दिवसापासून बॉम्बे हायकोर्ट भरती संबंधी महत्त्वाचे व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत। यामध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ आपण हे कम्प्युटरचे अपलोड केलेले आहेत। आजपासून आपण महत्त्वाचे व्हिडिओ हे जीएस जीकेचे अपलोड करणार आहोत। पहिला जो व्हिडिओ आहे, आत्तापर्यंत जे पेपर झालेत बॉम्बे हायकोर्टचे, मग जीएसचे प्रश्न कशा पद्धतीने विचारले होते त्याचं एक विश्लेषण असणारं हे महामॅरेथॉन लेक्चर असेल बरं का आपलं। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल की आत्तापर्यंत कसे प्रश्न विचारलेत, पुढे कसे विचारले जाऊ शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे एका प्रश्नामध्ये जास्तीत जास्त डिटेल ॲनालिसिस घेण्याचा मी प्रयत्न केला आहे, जेणेकरून तुमची आगामी परीक्षेच्या दृष्टीने व्यवस्थित तयारी देखील होणार आहे। समजलं सर्वांना? तर परत एकदा सांगतो, गणेश सर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। हे आपलं नवीन यूट्यूब चॅनल आहे, तुम्हा सर्वांच्या सहकार्याची नक्कीच अपेक्षा आहे। क्लिअर? चलो आपण सुरू करूयात आपल्या लेक्चरला। महत्त्वाचं म्हणजे ज्यांनाही कम्प्युटरची बॅच जॉईन करायची असेल, बॉम्बे हायकोर्ट भरतीसाठी कम्प्युटरची बॅच जॉईन करायची असेल, त्यांनी लवकरात लवकर हा जो नंबर आहे 9172988063 या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। या बॅचमध्ये तुम्हाला सर्व लेक्चर हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाचे असतील। आपण प्रश्न उत्तरांचा सराव असणारे देखील महत्त्वाचे काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि PDF नोट सुद्धा त्यामध्ये अपलोड केलेले आहेत। जर तुम्ही बॅच जॉईन केली 100% तुम्हाला फायदाच होईल। विद्यार्थी मित्रांनो, अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलवर कशा पद्धतीने आपण लेक्चर घेतलेत त्याचे काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते व्हिडिओ एकदा नक्की बघा आणि त्यानंतर बॅच जॉईन करायची आहे। क्लिअर आहे? चलो आपण करूयात आपल्या लेक्चरला सुरुवात। आता पहिला एक प्रश्न असा आहे की बघा, तुम्हाला अजून लेक्चर सुरू करण्याच्या पूर्वीच एक गोष्ट सांगतो, काही प्रश्न हे करंट अफेअर्सचे बरं का, चालू घडामोडीचे प्रश्न आहे। मग त्यावेळेस काय असतील उत्तरं हे आपल्याला बघायचं नाही, आत्ता आपल्याला प्रश्न कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, बरोबर एक नाही? मग एक प्रश्न विचारला होता, हु इज द गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र, म्हणजे आपण जर बघितलं महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत, प्रश्न काय होता, महाराष्ट्राचे राज्यपाल। लक्षात ठेवा, राज्यपाल या पदाची तरतूद आपल्या राज्यघटनेमध्ये केलेली आहे कलम 153 मध्ये। कुठे केलेली आहे? कलम 153 अतिशय महत्त्वाचा आहे। ज्या पद्धतीने आपल्या देशाचे प्रमुख कोण असतात, हे महत्त्वाचे राष्ट्रपती असतात, त्याच पद्धतीने राज्याचे प्रमुख कोण असतात, राज्यपाल असतात, बरोबर आहे? मग महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याविषयी प्रश्न विचारताना तुम्हाला कोणकोणत्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो हे सर्व महत्त्वाचे बरं का। बघा, आता महाराष्ट्राची स्थापना होण्याच्या पूर्वी जे बॉम्बे स्टेट होतं त्याचे महत्त्वाचं, त्याचे पहिले राज्यपाल कोण होते, राजा सर महाराज सिंग। जर प्रश्न सोपा विचारायचा असेल तर आत्ताचे विचारतील, किंवा तुम्हाला काय विचारतील, आत्ताचे जे राज्यपाल आहेत त्यांच्या अगोदर कोण होते असा प्रश्न विचारतील। पण आपल्याला तयारी करताना सोपे, मध्यम, अवघड सगळ्या पद्धतीने तयारी करायची आहे, म्हणून हा पॉईंट सर्वांनी लक्षात ठेवा। आपण जर बघितलं, पहिले बॉम्बे स्टेटचे राज्यपाल कोण होते, राजा सर महाराज सिंग हे पहिले होते। महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर पहिले राज्यपाल कोण होते, श्री प्रकाशा। हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं बरं का। डायरेक्ट विचार सांगा, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल म्हणून कुणी काम बघितलेलं आहे, श्री प्रकाशा, जे 1960 ते 62 या 2 वर्षाच्या कालावधीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल होते। मग महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कोणत्या महिला होत्या का, पहिल्या महिला कोण आहेत ज्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम बघितलेलं आहे, त्या आहेत विजयालक्ष्मी पंडित। आपल्या सर्वांना माहिती आहे, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या या भगिनी होत्या। क्लिअर? आता जर आपण बघितलं, सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत, आचार्य देवव्रत। आचार्य देवव्रत, आता तुम्ही हा व्हिडिओ कधी बघताय त्यावर डिपेंड आहे बरं का। आता मी जो व्हिडिओ रेकॉर्ड करतोय हा आहे फेब्रुवारी 2026 चा, त्यावेळेस महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत, आचार्य देवव्रत। त्यांच्या अगोदर कोण होते, CP राधाकृष्णन, जे आता भारताचे उपराष्ट्रपती बनलेले आहेत, बरोबर एक नाही? आणि त्यांच्या अगोदर कोण होते, रमेश बैस। हे तीनही नावं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण की या पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो। समजलं? मला काय म्हणायचं आहे की आपल्याला कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, आपल्याला आपला महत्त्वाचा उद्देश काय आहे, आगामी जी परीक्षा आहे आपली ती आपल्याला पास व्हायची। मग या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला 100% विचारले जाण्याची शक्यता आहे। समजलं? आता त्यावेळेस कोण होते राज्यपाल याचा आपल्याला हा प्रश्न काही रिलेव्हंट राहिलेला नाहीये। काय प्रश्न विचारला जाऊ शकतो ती सर्व माहिती मी या ठिकाणी घेतलेली आहे, सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे। क्लिअर? चलो पुढचा प्रश्न, त्या अगोदर आता एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन सांगतो। आपल्याला 100% एक ना एक प्रश्न असा विचारणार म्हणजे विचारणार, तुम्ही आत्ताच लक्षात ठेवा, एक तरी प्रश्न विचारणार, महत्त्वाची पदं, भारतामधील महत्त्वाची पदं, मग ते प्रशासकीय असतील किंवा राजकीय असतील, बरोबर एक नाही? मग त्या पदावर कोण कोण महत्त्वाचे व्यक्ती आहेत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। मी ही PDF काय केलेली या ठिकाणी घेतलेली आहे। तुम्हाला ही PDF गणेश सर ऑफिशियल या आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मिळून जाईल, किंवा तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जाईल त्याच्यावर सुद्धा मी टाकणार आहे बरं का। तुम्ही हे PDF नक्की वाचा, यातला 1 ते 2 प्रश्न तुम्हाला 100% येणार म्हणजे येणार।
आलं लक्षामध्ये? आता पण मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. सध्या भारताच्या राष्ट्रपती कोण आहेत? तर द्रौपदी मुर्मू आहेत. भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर ते आहेत CP राधाकृष्णन. आणि उपराष्ट्रपती जे असतात ना भारताचे, हे पदसिद्ध सभापती असतात. कुठले? राज्यसभेचे. हे आपल्या सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर भारताचे सध्या पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी. महत्वाचं, भारताचे सध्या तर कोण? भारताचे सध्या सरन्यायाधीश कोण आहेत? सूर्यकांत. हे नाव लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला सर्वात जास्त महत्वाचं आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा आपण म्हणू शकतो पंतप्रधान यांच्याविषयी विचारण्याची शक्यता कमी आहे. हा, तुम्हाला प्रश्न काय विचारतील? सध्या राज्यसभेचे सभापती कोण आहेत? तर ते CP राधाकृष्णन आहेत. लोकसभा अध्यक्ष सध्या कोण आहेत? ओम बिर्ला. लक्षात ठेवा. त्यानंतर चीफ इलेक्शन कमिशनर, मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? ते आहेत ज्ञानेश कुमार. हे सुद्धा नाव परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला खूप जास्त महत्वाचं आहे बरं का, खूप जास्त महत्वाचं. कोण आहेत? ज्ञानेश कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. ओम बिर्ला लोकसभा अध्यक्ष आहेत. आणि राज्यसभेचे सभापती कोण आहेत? CP राधाकृष्णन. त्यानंतर जर आपण बघितलं, कॅग कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया सध्या कोण आहेत? त्यांचं नाव आहे के संजय मूर्ती. हे नाव लक्षात ठेवा, PDF सुद्धा मी पाठवणार आहे. त्यानंतर जर आपण बघितलं, UPSC चे चेअरमन सध्या कोण आहेत? ते आहेत अजय कुमार. त्यांचं नाव काय? अजय कुमार. त्यानंतर अटर्नी जनरल, ज्यांना आपण महान्यायवादी असं म्हणतो, महान्यायवादी कलम 76 मध्ये आहेत. बरोबर एक नाही? महान्यायवादी म्हणजे आपल्या देशातील सर्वोच्च कायदा अधिकारी. महत्वाचं लक्षात ठेवा. तर कोण आहेत महान्यायवादी किंवा अटर्नी जनरल? R व्यंकटरमणी. आणि महत्वाचे जे पण पदावर, महत्वाच्या पदावर जे मंत्री आहेत आपले, ते माहिती पाहिजे. जसं की गृहमंत्री अमित शाह आहेत. आपले वित्त मंत्री सध्या निर्मला सीतारामन आहे. भारताचे संरक्षण मंत्री सध्या राजनाथ सिंग आहेत. परराष्ट्र मंत्री S जयशंकर आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आहेत. आणि महत्वाचं लक्षात ठेवा, सध्या आपले सुरक्षा सल्लागार किंवा आपण म्हणतो नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर NSA सध्या कोण आहेत? तर महत्वाचं लक्षात ठेवा, ते आहेत अजित डोवाल. कोण आहे सध्या? अजित डोवाल. तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. महत्वाच्या पदावर कोणकोणते व्यक्ती आहेत यांच्यावर 1 ते 2 प्रश्न विचारतात, म्हणजे 100% विचारतात. ही तुम्हाला माहिती लक्षात ठेवायची आहे. पुढे जर आपण बघितलं, अजून काही महत्वाचे व्यक्ती सांगतो. जसं की आपण जर बघितलं, लक्षात ठेवा, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन म्हणजे आपण म्हणतो राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहे सध्या? तर महत्वाचं आहे V रामसुब्रमण्यम. कोण आहेत? V रामसुब्रमण्यम. यांचं पण नाव महत्वाचं आहे. त्यानंतर नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज, नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीजचे सध्याचे चेअरपर्सन कोण आहे? इक्बाल सिंग लालपुरा. कोण आहेत? इक्बाल सिंग लालपुरा. हे नावं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा बरं का. यांच्यातील एक प्रश्न 100% विचारणार म्हणजे विचारणार. त्यानंतर नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट NCSC चे सध्या प्रमुख कोण आहेत? चेअरपर्सन कोण आहे? किशोर मकवाना. आणि NCST चे प्रमुख कोण आहे सध्या? अंतर सिंग आर्या. कोण आहेत? अंतर सिंग आर्या. हे नावं महत्वाचे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे मी काय केलंय, सर्व लिस्ट या ठिकाणी घेतलेली आहे. नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस NCBC चे अध्यक्ष कोण आहे? हंसराज गंगाराम आहिर. आणि महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष. 2 प्रश्न आहे तुम्हाला. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत आणि राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? जर आपल्याला विचारलं राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहे, तर विजया किशोर रहाटकर. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि राज्य महिला आयोगाच्या विचारल्या तर रुपालीताई चाकणकर. हे नाव तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ही माहिती लक्षात ठेवा. लेक्चर मिस न करता पूर्ण बघा बरं का, कारण की यातला एक प्रश्न आहे. मी सर्व डिटेलमध्ये त्यामुळेच घेतलंय, कारण की PYQ अनालिसिस करायचं म्हणजे काय, फक्त मागचे प्रश्न त्यातले सर्व प्रश्न येतील का? नाही येऊ शकत ना. परंतु आपल्याला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, त्या प्रश्नाच्या अनुषंगाने पुढे काय काय प्रश्न तयार होऊ शकतात हे मला माहिती असणं गरजेचं आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स याचे अध्यक्ष कोण आहेत? प्रियंक कानुनगो. आणि महत्त्वाचं सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल याचे सध्याचे चेअरपर्सन किंवा प्रमुख कोण आहेत? तर रणजित मोरे. हे सुद्धा नाव तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. सर्वांना दिसतंय यातील एक ना एक प्रश्न विचारला जाईल, म्हणजे 100% विचारला जाईल. अजून जे महत्त्वाचे आयोग आहेत त्यांचे सुद्धा मी अध्यक्ष घेतलेले आहेत. तुम्ही हे स्लाइड मध्ये काय करू शकता, वाचू शकता. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन सध्या कोण आहेत प्रमुख? तर प्रवीण कुमार श्रीवास्तव आहेत. त्यानंतर सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन आपले माहिती आयुक्त कोण आहे सध्या? मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? राजकुमार गोयल. कोण आहेत? राजकुमार गोयल. आणि बाकीचे जे महत्त्वाचे असतील ते सुद्धा या ठिकाणी घेतलेत. एक्स्ट्राचीच माहिती घेतलेली आहे, परंतु तुम्ही काय करू शकता, वाचून घेऊ शकता. जे जे महत्त्वाचे आहे ते मी सांगितलेले आहेत. समजतंय सर्वांना? क्लिअर आहे? चलो जायचं मग पुढे. पुढे आपण बघूया, विच कंट्री हॅज वन द 2020
2022 फिफा वर्ल्ड कप. आता हा प्रश्न आपल्यासाठी रिलेव्हंट आहे का? नाहीये. हा प्रश्न आपल्यासाठी रिलेव्हंट नाहीये. कुणी जिंकलं हे पण महत्वाचं नाही. यातून तुम्हाला काय समजून घ्यायचंय, 2025 मध्ये 2025 आणि 26 काय 2025 आणि 2026 मध्ये ज्या पण महत्वाच्या क्रीडा घडामोडी झाल्यात, कोणत्या क्रीडा घडामोडी यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणती क्रीडा स्पर्धा कुणी जिंकलेली आहे. आलं लक्षामध्ये? समजतंय सर्वांना? तर आपण त्यावर एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत लवकरच चालू घडामोडीचा, ज्यामध्ये सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील. मी आजच्या लेक्चरमध्ये फक्त काय केलंय की जे टेनिसच्या स्पर्धा आहेत ना, कोणत्या टेनिसच्या स्पर्धा 2025 मध्ये झालेल्या टेनिसच्या स्पर्धा कुणी जिंकली तेवढी एक तुम्हाला थोडक्यात माहिती घेतलेली आहे. जसं की आपण बघितलं 2026चा, हा प्रश्न आपल्यासाठी जास्त महत्त्वाचा ठरतो, बरोबर एक नाही? 2026 आपला पेपर येणाऱ्या काही काळामध्ये होणार आहे. मग 2026 मधल्या जास्त व्यवस्थित करायच्यात आपल्याला आणि 2025 मधल्या सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. आता हे काय महत्वाचं, ग्रँड स्लॅम स्पर्धा. टेनिसमध्ये काय असतं, ग्रँड स्लॅम स्पर्धा असतात, बरोबर एक नाही? मग 2025-26 मधल्या कुणी जिंकल्या ते सांगतो. 2026 ची ऑस्ट्रेलियन ओपन, कोणती 2026 ची ऑस्ट्रेलियन ओपन पुरुषांची स्पर्धा जिंकली होती कार्लोस अल्कराजने. कोणी जिंकली होती? कार्लोस अल्कराजने. शक्यता कमी की त्यांनी कुणाला हरवलं हे विचारतील, पण तरी तुम्ही काय करा, ही स्लाइड एकदा वाचून घ्या. मी फक्त कुणी जिंकली ते सांगत आहे. समजलं सर्वांना? मग 2026 ची ऑस्ट्रेलियन ओपन पुरुषांची स्पर्धा कोणी जिंकली? कार्लोस अल्कराजने. त्यानंतर 2025 ची US ओपन म्हणजे अमेरिकन ओपन नावाची जी स्पर्धा आहे ती कोणी जिंकलेली आहे? ती पण कार्लोस अल्कराजने जिंकलेली आहे. आलं लक्षामध्ये? त्यानंतर 2025 ची विम्बल्डन कोणी जिंकली? जेनिक सिनरने जिंकली. जेनिक सिनरने जिंकली. फ्रेंच ओपन कोणी जिंकलेली आहे? ती कार्लोस अल्कराजने जिंकलेली आहे. आणि 2025 ची ऑस्ट्रेलियन कोणी जिंकली? जेनिक सिनरने जिंकली. आता लक्षात घ्या, तुम्हाला एक ट्रिक सांगतो इथं. काय आहे, 2025 आणि 26 च्या आतापर्यंत ज्या पण ग्रँड स्लॅम स्पर्धा झाल्यात पुरुषांच्या, एक तर कुणी जिंकली? अल्कराजने जिंकली किंवा सिनरने जिंकली. आलं लक्षामध्ये? अल्कराजने किंवा सिनरने जिंकली. मग तुम्ही लक्षात काय ठेवू शकता? बघा, तुम्ही लक्षात ठेवू शकता कसं की विम्बल्डन आणि 2025 ची ऑस्ट्रेलियन, विम्बल्डन आणि ऑस्ट्रेलियन कुणी जिंकली होती? तर सिनरने जिंकली होती. समजलं सर्वांना? 2025 ची ऑस्ट्रेलियन ओपन जर विचारलं तर जेनिक सिनरने जिंकली. 2026 ची ऑस्ट्रेलियन ओपन जर विचारलं तर कार्लोस अल्कराजने जिंकलेली आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे, 5 स्पर्धा झाल्यात आतापर्यंतच्या. ज्यावेळेस मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय 5 स्पर्धा झाल्यात, त्यापैकी 3 स्पर्धा जिंकल्या होत्या कार्लोस अल्कराजने आणि महत्त्वाचं लक्षात ठेवा 2 जिंकल्यात सिनरने. तुम्ही काय लक्षात ठेवणार? 2025 ची विम्बल्डन आणि 2025 ची ऑस्ट्रेलियन ओपन ही कोणी जिंकली होती? सिनरने. बाकी सर्व कोणी जिंकल्या? अल्कराजने. सिंपल आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो. 99% प्रश्न विचारतीलच. स्पोर्ट्सच्या ज्या पण घडामोडी आहेत त्यावर प्रश्न विचारणार आहेत. पुढे जर आपण बघितलं, आता आपल्याला बघायचंय 2025-26 च्या ग्रँड स्लॅम, परंतु कोणत्या? महिलांच्या स्पर्धा कोणी जिंकल्यात. काय कुणी? महिलांच्या स्पर्धा. मग ऑस्ट्रेलियन ओपन 2026 जी आता रिसेंटली झालेली आहे ती कोणी जिंकली? एलिना रेबिकिना. लक्षामध्ये? एलिना रेबिकिना. अवघड नाव असतील, शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवा. आपल्याला कुठं काही लिहायचं नाही, फक्त टिक करायचंय. शॉर्टकट जर वापरता येत असेल तुम्ही काय करू शकता? वापरू शकता. त्यानंतर बघितलं तर 2025 ची US ओपन कोणी जिंकली? आरियाना सबलेंका. कोणी? आरियाना सबलेंका. त्यानंतर आता 2025 ची विम्बल्डन कोणी जिंकली? इगा स्वितेक. नावच प्रोनाऊन्सिएशन थोडं मागे पुढे होऊ शकतं, पण तुम्ही काय करा, महत्त्वाचं आपल्यासाठी काय आहे त्याकडे लक्ष द्या. त्यानंतर जर आपण बघितलं 2025 ची फ्रेंच ओपन कोणी जिंकली? कोको गॉफने जिंकली. कोको गॉफने. आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन 2025 ची कोणी जिंकली? मॅडिसन कीजने जिंकली. कोणी जिंकली? मॅडिसन कीजने. हे सर्व पॉईंट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. समजलं सर्वांना? बघा, जे जे महत्त्वाचे ते सर्व सांगितले. तुम्हाला पुरुष आणि महिला ग्रँड स्लॅम स्पर्धा 2025 आणि 26 मधल्या कुणी जिंकल्या त्या लक्षात ठेवायच्या. जास्तीत जास्त मला वाटतंय 2026 च्या ऑस्ट्रेलियन ओपन जे आहे ना, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. यावर काय केला जाऊ शकतो? 100% तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. यातून काय होतंय, करंट अफेअर्स पण आपलं कव्हर होतंय आणि जीएसटी पण काही प्रश्न कव्हर होत आहेत. जीएस वर आपण महामॅरेथॉन लेक्चर लवकरच घेऊन येणार आहोत. करंट अफेअर्सचं महामॅरेथॉन लेक्चर आपण घेऊन येणार आहोत. तुम्हाला फक्त काय करायचंय, व्हिडिओ आवडत असेल लेक्चरला लाईक करायचंय, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचंय आणि नवीन असाल तर गणेश सर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करायचं आहे. समजलं? क्लिअर? चलो, पुढचा प्रश्न काय विचारला होता आपण बघूयात. काय? हु इज आर्मी चीफ ऑफ इंडिया, म्हणजे त्यावेळेस विचारलेला प्रश्न
प्रश्न आहे, म्हणजे भारताचे जे लष्कर प्रमुख आहेत त्यांच्याविषयी प्रश्न विचारलाय. मग आता त्यावेळेस कोण होते हे आपल्यासाठी आता इतके इम्पॉर्टंट नाहीये, कारण आता प्रश्न विचारतील सध्या कोण आहेत. तर लक्षात ठेवा, सध्या आपण जर बघितलं महत्वाचं जनरल उपेंद्र द्विवेदी हे कोण आहेत, सध्या आपले आर्मी प्रमुख आहेत, आर्मी चीफ आहेत, बरोबर आहे की नाही. एअर चीफ मार्शल AP सिंग हे कोण आहेत आपले, तर हे महत्वाचे आपले एअरफोर्सचे प्रमुख आहेत, एअरफोर्सचे प्रमुख आहेत. आणि लक्षात ठेवा ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी हे कोण आहेत आपले, सध्या नेव्ही चीफ आहेत. कोण आहेत, नेव्ही चीफ. मग या तीनही व्यक्ती जे आहेत महत्वाचे परीक्षेच्या दृष्टीने काय होतात, अतिशय महत्वाचे होतात. आणि CDS कोण आहेत आपले सध्या, जनरल अनिल चौहान. कोण आहेत सध्या, अनिल चौहान. नावं लक्षात ठेवा. करंट अफेअर्समध्ये नेमणुका त्याचप्रमाणे क्रीडा स्पर्धा ज्या आहेत यांच्यावर प्रश्न विचारण्याचं प्रमाण जास्त आहे. CDS जर विचारले कोण आहे, जनरल अनिल चौहान. त्यानंतर जर आपले विचारले आर्मी चीफ कोण आहेत, जनरल उपेंद्र द्विवेदी. सध्या जर आपल्याला विचारलं एअर चीफ कोण आहेत, तर एअर चीफ मार्शल AP सिंग. आणि सध्या आपले नेव्हीचे प्रमुख कोण आहेत, नेव्ही चीफ कोण आहेत विचारलं तर ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी. हे सर्व नावं परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत. आता हे मी कशावरून घेतोय, मागचे जे पेपर झालेत त्या पेपरमध्ये अशा पद्धतीने प्रश्न हे आपल्याला विचारले गेलेले आहेत. म्हणून यावेळेस सुद्धा काय करू शकतात, 100% असेच प्रश्न विचारले जाऊ शकतात. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. समजतंय सर्वांना. चलो आपण जाऊयात पुढे. आता पुढचा प्रश्न विचारला होता, इन विच इयर बॉम्बे हायकोर्ट वॉज एस्टॅब्लिश. आता तुम्हाला एक सांगतो बरं का, बॉम्बे हायकोर्टचा आपण पेपर देतोय तर बॉम्बे हायकोर्ट संबंधी 100% प्रश्न काय केला जाणार, विचारला जाणार आहे. 100% कोणत्या ना कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारतील. आलं लक्षामध्ये. त्यावर सुद्धा आपण काय करणार आहे, व्यवस्थित एक व्हिडिओ घेणार आहे महत्वाचं. आता तुम्हाला सांगतो बॉम्बे हायकोर्टची स्थापना कधी झाली होती, 14 ऑगस्ट 1862. ही तारीख तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. काय लक्षात ठेवायचं आहे, तर समजून घ्या. तर ही बॉम्बे हायकोर्टची स्थापना कधी झाली होती, 14 ऑगस्ट 1862 या बॉम्बे हायकोर्टचं आपण म्हणू शकतो कार्यक्षेत्र कुठे कुठे, महाराष्ट्र, त्यानंतर आपण बघितलं तर गोवा, दादरा नगर हवेली आणि दमन आणि दीव हे सर्व क्षेत्र कशामध्ये येतात, बॉम्बे हायकोर्टच्या ज्युरिडिक्शन मध्ये येतात. तुम्हाला प्रश्न विचारतील खालीलपैकी कोणता भाग किंवा कोणता प्रदेश हा बॉम्बे हायकोर्टच्या ज्युरिडिक्शन मध्ये येत नाही, कार्यक्षेत्रामध्ये येत नाही. मग तुम्हाला हे सर्व माहिती असणं गरजेचं आहे. आणि स्थापना कधी झाली, 14 ऑगस्ट 1862. ही तारीख सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने काय खूप जास्त महत्वाची, लक्षात ठेवायची. सध्या जर आपण बघितलं, सध्या कोण आहे चीफ जस्टिस बॉम्बे हायकोर्टचे, त्यांचं नाव आहे श्री चंद्रशेखर. कोण, काय नाव आहे, श्री चंद्रशेखर. 99.99% यांच्यावर प्रश्न येणार म्हणजे येणार बरं का. आत्ताच इथे मी तुम्हाला IMP करून ठेवतो, यांच्यावर प्रश्न येणार आहे. आणि अवघड प्रश्न विचारायचं काय, तर हे कधीपासून बॉम्बे हायकोर्टचे चीफ जस्टिस आहेत, 5 सप्टेंबर 2025 पासून. कधी, 5 सप्टेंबर 2025 पासून श्री चंद्रशेखर हे बॉम्बे हायकोर्टचे चीफ जस्टिस म्हणून कार्यरत आहेत. लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. समजतंय सर्वांना, सर्व गोष्टी क्लिअर होत आहेत, सर्व व्यवस्थित समजत असेल, लेक्चरला लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि गणेश सर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला नक्की सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, त्या अगोदर तुम्हाला उत्तर मिळालं. उत्तर काय यायला पाहिजे होतं आपलं, 1862. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय सोपा प्रश्न होता. सिंपल काय करायचा, समजून घ्यायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, द महाराष्ट्र स्टेट वॉज फॉर्म बाय द बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट इन द इयर. कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे, असा सोपा प्रश्न आपल्याला विचारलाय. मग काय लक्षात ठेवायचं, त्याचं पण मी एक्सप्लेनेशन घेतलंय महत्वाचं. हा कायदा बॉम्बे पुनर्रचना कायदा कधीचा आहे, 1960चा आहे. द बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1960. आलं लक्षामध्ये. आता हा कायदा कधीचा आहे, 25 एप्रिल 1960ला कायदा पारित झाला. याची अंमलबजावणी कधीपासून झाली, 1 मे 1960ला. म्हणजे लक्षात ठेवा, 1 मे 1960ला 2 राज्य अस्तित्वामध्ये आली होती. एक होतं महाराष्ट्र, दुसरं होतं गुजरात. कोणतं, गुजरात आणि महाराष्ट्र हे 2 राज्य अस्तित्वामध्ये आले 1 मे 1960ला. कोणत्या कायद्याच्या अंतर्गत, द बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1960, ज्यालाच आपण बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960 असं म्हणतो. बरोबर आहे, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. त्याच्या अगोदर काय होतं, द्विभाषिक मुंबई राज्य होतं. कधीपासून कधीपर्यंत, 1 नोव्हेंबर 1956 पासून 30 एप्रिल 1960 पर्यंत. कोणतं, काय अस्तित्वामध्ये होतं, द्विभाषिक मुंबई राज्य. त्याचं रूपांतर कशामध्ये झालं, 2 वेगवेगळ्या राज्यांमध्ये झालं. महाराष्ट्र 1 मे 1960, गुजरात 1 मे 1960. यासाठी कायदा कोणता होता, बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960. हे सुद्धा तुम्हाला महत्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला प्रश्न काय विचारतील, बरोबर आहे. चला आपल्याला विचारलं बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960,
त्या अगोदर काय अस्तित्वात होतं? त्या अगोदर काय अस्तित्वात होतं? द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात होतं. हा देखील पॉईंट महत्वाचा आहे. समजते सर्वांना? मग आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी काय येणार आहे? 1960. सोपा आहे की नाही प्रश्न? प्रश्न कसे विचारलेत आणि कसे विचारले जाऊ शकतात या दोनही गोष्टी मला व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर? चलो पुढे जाऊयात आपण. आता पुढचं आहे, हाऊ मेनी सीट्स डज महाराष्ट्र हॅव इन लोकसभा? लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या किती सीट्स आहेत? हा सिंपल प्रश्न तुम्हाला विचारलाय. आलं लक्षामध्ये? तुम्हाला काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात ते सर्व मी व्यवस्थित सांगणार आहे. तुम्हाला फक्त लक्ष द्यायचंय. आता आपण जर बघितलं लोकसभा, लक्षात घ्या बरं का, लोकसभेला आपण काय म्हणतो? लोकसभेला आपण म्हणतो कनिष्ठ सभागृह. काय म्हणतो? कनिष्ठ सभागृह असं म्हणतो. बरोबर आहे की नाही? सर्वांनी लक्षात ठेवा. आणि वरिष्ठ सभागृह कशाला म्हणतात? हे राज्यसभेला म्हणतात. लोकसभेचा कार्यकाळ किती असतो? एकूण 5 वर्षाचा कार्यकाळ असतो. बरोबर आहे. आता लोकसभेमध्ये आपण जर बघितलं तर एकूण सुरुवातीला म्हणजे या अगोदर जागा किती होत्या? 552 होत्या बरं का, 552. 104वी घटनादुरुस्ती आली. 104व्या घटनादुरुस्तीने किती केल्या? 550 केल्या. लक्षात ठेवा बरं का, 104वी घटनादुरुस्ती. कोणताही प्रश्न विचारला तुम्हाला चुकू द्यायचा नाहीये. आता सध्या किती आहेत? 543 आहेत. आलं लक्षामध्ये? किती आहेत? 543 आहेत. याच्यामध्ये काय सांगितलंय? 550 कशा? राज्याच्या 530 असतील, राज्याच्या 530 असतील आणि महत्वाचं केंद्रशासित प्रदेशाच्या किती असतील? 20 असतील. सध्या आपण बघितलं तर किती आहेत? राज्याच्या किती आहे? 520 आहेत आणि महत्वाचं म्हणजे केंद्रशासित प्रदेशाच्या किती आहेत? त्या आहेत 13. किती आहेत? 13. हा सुद्धा प्रश्न काय केला जाऊ शकतो? विचारला जाऊ शकतो. मग आता महत्वाचं समजून घ्या, सध्या जर महाराष्ट्राबद्दल बोलतो पण त्या अगोदर कोणकोणते राज्य आहेत आणि कोणकोणत्या राज्यांना किती जागा आहेत ते तुम्हाला समजून घ्यायचंय. महाराष्ट्राच्या आहेत 48. महाराष्ट्राच्या किती आहेत? 48 आहेत. बाकीचे कोणकोणते राज्य आहेत बघा. या ठिकाणी सर्वात जास्त जर लोकसभेमध्ये जागा कुणाच्या असतील तर उत्तर प्रदेशच्या आहेत. किती आहेत उत्तर प्रदेशच्या? समजून घ्या सर्वांनी, 80 जागा आहेत. आलं लक्षामध्ये? इथं लिहितो बरं का. उत्तर प्रदेशच्या जागा किती आहेत लोकसभेमध्ये? 80. आपल्याला यावेळेस विचारला प्रश्न महाराष्ट्राच्या किती जागा आहे, तर पुढच्या वेळेस काय विचारला जाऊ शकतो? सर्वात जास्त कुणाच्या आहे? सर्वात जास्त उत्तर प्रदेशच्या 80. 2 नंबर महाराष्ट्र किती आहे? 48. 3 नंबर आहे पश्चिम बंगाल, वेस्ट बेंगॉल, यांच्या किती आहेत? 42. त्यानंतर आहेत बिहारच्या 40 आणि तामिळनाडूच्या किती आहेत? 39. जर तुम्हाला सोपा प्रश्न विचारायचा ना तर यांच्यापैकी एक विचारतील. सांगा कोणत्या राज्याच्या किती आहे? अवघड प्रश्न विचारायचा असेल तर क्रमाने जोडायला देतील. काय करतील? क्रम लावा. कोणता आहे पहिलं? उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि महत्वाचं तामिळनाडू. हा तुम्हाला सिक्वेन्स सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. समजलं सर्वांना? क्लिअर आहे? आणि मग सर्वात कमीत कमी जागा कोणकोणत्या राज्याच्या आहे तर मग या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे सर्व सिक्कीम, नागालँड, मिझोरम वगैरे यांच्या एक एक जागा आहेत. हे पण तुम्ही काय करू शकता? समजून घेऊ शकतात. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आलं लक्षामध्ये? चलो तुम्हाला अजून एक फॅक्ट सांगतो महाराष्ट्राबद्दल. म्हणजे महाराष्ट्राबद्दल कोणताही प्रश्न विचारला तरी पण तुमचा चुकायला नको. आता इकडे आपण लक्ष द्या बरं का सर्वांनी, 2 मिनिटं फक्त लक्ष द्या. महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये जागा किती आहेत? त्या आहेत 48. महाराष्ट्राच्या राज्यसभेमध्ये जागा किती आहेत? त्या आहेत 19. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जागा किती आहेत? विधानसभेमध्ये जागा किती आहेत? 288. आणि लक्षात ठेवा विधान परिषदेमध्ये जागा किती आहेत? विधान परिषदेमध्ये जागा किती आहेत? 78. यातला कोणताही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, म्हणून इथं मी इम्पॉर्टंट म्हणून काय करतो? स्टार करतो. राहील लक्षात सर्वांना? क्लिअर आहे? बघा लोकसभेमध्ये महाराष्ट्र जागा 48, राज्यसभेमध्ये 19, विधानसभेमध्ये 288 आणि विधान परिषदेमध्ये किती आहे? 78 जागा आहेत. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. समजतंय? क्लिअर होतंय सर्वांना? चलो आपण काय करूया? पुढे जाऊयात. आता हे मी तुम्हाला सांगितलं, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचं आहे विच सिटी इज नोन ॲज द फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया? भारताची आर्थिक राजधानी कोणत्या शहराला म्हणतात? सिंपल प्रश्न आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे मुंबई. पण लक्षात घ्या जर आपल्याला अवघड प्रश्न विचारत असेल तर काय विचारतील? बाकीच्या शहरांबद्दल विचारतील. कोणत्या शहराला काय म्हणतात ते पण मी व्यवस्थित घेतलेलं आहे. आता तुम्ही ही पुढच्या 2 स्लाइड बघा, याच्या बाहेर प्रश्न विचारणार नाही. तुम्हाला जर विचारायचं असेल कोणत्याही शहराबद्दल तर मी ज्या पुढच्या 2 स्लाइड घेतल्यात त्यातूनच प्रश्न काय होईल? तयार होईल. हे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. समजलं? क्लिअर आहे? चलो आता आपण काय करूया बघूयात बरं का. महत्वाचं जसं मुंबईला काय काय म्हणतात? मुंबईला म्हणतात फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया किंवा स्वप्नांचं शहर, सिटी ऑफ ड्रीम्स. त्याचबरोबर मायानगरी. मुंबईला काय काय म्हणतात? लक्षात ठेवायचं सर्वांनी, भारताची आर्थिक राजधानी, त्याचबरोबर सिटी ऑफ ड्रीम्स, स्वप्नांचं शहर आणि मायानगरी.
त्यानंतर जयपूरला काय म्हणतात? पिंक सिटी, गुलाबी शहर असं कोणत्या शहराला म्हटलं जातं? तर जयपूरला म्हटलं जातं. पुढे आहे बेंगळुरूला काय म्हटलं जातं? भारताची सिलिकॉन व्हॅली, त्याचबरोबर गार्डन सिटी ऑफ इंडिया, लक्षात ठेवा बरं का. आणि त्याचबरोबर IT कॅपिटल. बेंगलोरचे 3 नावं आहेत. काय काय आहे? भारताची सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया, त्याचबरोबर गार्डन सिटी ऑफ इंडिया आणि IT कॅपिटल ऑफ इंडिया. हे तीनही नावं कुणाचे आहे? बेंगळुरू. गुलाबी शहर कुणाला म्हणतात? पिंक सिटी कुणाला म्हणतात? जयपूरला. मुंबईला काय म्हणतात ते सांगितलंय. पुण्याला काय म्हणतात? पूर्वेकडचं ऑक्सफर्ड आणि दख्खनची राणी, ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट. आणि त्याचबरोबर क्वीन ऑफ डेक्कन कुणाला म्हटलं जातं? पुण्याला म्हटलं जातं. पुढचं महत्त्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, नागपूरला काय म्हटलं जातं? एक आहे ऑरेंज सिटी आणि दुसरं टायगर कॅपिटल ऑफ इंडिया. नागपूरला 2 नावाने ओळखलं जातं. एक आहे ऑरेंज सिटी आणि दुसरं महत्त्वाचं काय? टायगर कॅपिटल ऑफ इंडिया. राहील लक्षात सर्वांना? क्लिअर आहे? हे महत्त्वाचे पॉईंट जे पण मी तुम्हाला सांगतोय सर्वांनी समजून घेण्याचा प्रयत्न करा. यातला प्रश्न विचारणार. पुढचं आहे बेंगळुरू झालं. कोलकाताला काय म्हणतात? सिटी ऑफ जॉय. लक्षात ठेवा बरं का. 2 नावं आहेत, एक तर कल्चरल कॅपिटल ऑफ इंडिया आणि सिटी ऑफ जॉय म्हणजे आनंदाचं शहर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, भारताची सांस्कृतिक राजधानी कुणाला म्हणतात? कोलकाताला म्हणतात. राहील लक्षात सर्वांना? त्यानंतर हैदराबादला काय म्हणतो आपण? हायटेक सिटी असं म्हणतात किंवा सिटी ऑफ पर्ल्स म्हणजे मोत्यांचं शहर किंवा हायटेक सिटी कुणाला म्हटलं जातं? तर हैदराबादला म्हणतात. या 2 स्लाइडमध्ये तुमचं सर्व क्लिअर होणार आहे. त्याच्या बाहेर प्रश्न राहणारच नाही विचारायला कोणत्या शहराला काय म्हणतात. पुढे जर आपण बघितलं, पुढे लक्षात ठेवा, चेन्नईला काय म्हणतात? भारताचे डेट्रॉइट असं म्हणतात किंवा दक्षिण भारताचे प्रवेशद्वार. काय म्हणतात? दक्षिण भारताचे प्रवेशद्वार. हे 2ही पॉईंट काय आहेत? चेन्नईबद्दल महत्त्वाचे आहेत. त्यानंतर अहमदाबादला काय म्हणतात? भारताचे मँचेस्टर ऑफ इंडिया कुणाला म्हणतात? अहमदाबादला. सुरतला काय म्हणतात? डायमंड सिटी ऑफ इंडिया. काय म्हणणार आहे सुरतला? डायमंड सिटी ऑफ इंडिया. उदयपूरला म्हणतात महत्त्वाचं सिटी ऑफ लेक्स. लक्षात ठेवा बरं का. सिटी ऑफ लेक्स, तलावांचं शहर कोणत्या शहराला म्हटलं जातं? तर हे उदयपूरला म्हणतात. आणि पूर्वेकडचं व्हेनिस, द व्हेनिस ऑफ ईस्ट कुणाला म्हटलं जातं? हे सुद्धा उदयपूरला म्हणतात. तुम्हाला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. सर्वांना क्लिअर दिसतंय ना? एकदम क्लिअर दिसतंय. आणि तुम्हाला ही PDF सुद्धा मिळणार आहे बरं का. म्हणजे PDF मध्ये तर सर्व गोष्टी क्लिअर व्यवस्थितच दिसून येतील. त्यानंतर लखनौला काय म्हणतात? सिटी ऑफ नवाब्स. लक्षात ठेवा, सिटी ऑफ नवाब्स कुणाला म्हणतात किंवा नवाबांचे शहर म्हणतात लखनौला. किती शहर झाले? 12. अजून 10-12 घेतो जेणेकरून काय होईल तुमचं हे सर्व क्लिअरच होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला काहीच राहणार नाही बरं का, काहीच राहणार नाही. पुढचे कोणकोणते? वाराणसी किंवा काशी. याला आपण काय म्हणतो? सिटी ऑफ टेम्पल्स अँड घाट्स. त्याचबरोबर स्पिरिच्युअल कॅपिटल ऑफ इंडिया, भारताची आध्यात्मिक राजधानी कुणाला म्हणतात? वाराणसीला म्हणतात. भारताची आध्यात्मिक राजधानी वाराणसी. अमृतसरला काय म्हणतात? गोल्डन सिटी असं म्हणतात. अमृतसरला काय म्हणतात? गोल्डन सिटी. नाशिकला म्हणतात भारताची वाईन कॅपिटल ऑफ इंडिया किंवा द्राक्षांचं शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखणार आहे आपण? नाशिकला ओळखतो. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. जमशेदपूरला काय म्हणतात? स्टील सिटी ऑफ इंडिया. जमशेदपूरला काय म्हणतात? भारताचे पोलाद शहर. स्टील सिटी ऑफ इंडिया कोणतं झालं? जमशेदपूर. पुढे जर आपण बघितलं, कानपूरला काय म्हणतात? लेदर सिटी ऑफ द वर्ल्ड. जगातील चामड्यांचं शहर, लेदर सिटी ऑफ द वर्ल्ड. हे कोणतं झालं? कानपूर आहे. राहील लक्षात सर्वांना? कुर्गला काय म्हणतात? स्कॉटलंड ऑफ इंडिया. भारताचे स्कॉटलंड म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? हा जर प्रश्न आपल्यासाठी विचारला तर कुर्ग हे नाव तुम्हाला लक्षात ठेवणं काय गरजेचं आहे. राहील लक्षात? पुढे आपण जर बघितलं, पूर्वेकडचा स्कॉटलंड, द स्कॉटलंड ऑफ ईस्ट असं कुणाला म्हणतात? शिलाँगला. जर तुम्हाला स्कॉटलंड ऑफ इंडिया विचारलं, कुर्ग. आणि जर तुम्हाला विचारलं पूर्वेकडचं स्कॉटलंड ऑफ ईस्ट, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे शिलाँग. क्लिअर सर्वांना? टेम्पल सिटी ऑफ इंडिया हे म्हणतात भुवनेश्वरला. क्लिअर सर्वांना? मंदिरं आणि घाट यांचं शहर विचारलं तर वाराणसी. आणि टेम्पल सिटी ऑफ इंडिया जर विचारलं तर भुवनेश्वर. हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. राहील लक्षात सर्वांना? दार्जिलिंगला काय म्हणतात? क्वीन्स ऑफ हिल्स म्हणजे टेकड्यांची राणी कोणत्या शहराला म्हणतात? दार्जिलिंगला. आलापुझा हे महत्त्वाचं लक्षात ठेवा की केरळमधलं शहर आहे बरं का. समजलं सर्वांना? मदुराईला म्हणतात उत्सवांचं शहर. मदुराईला म्हणजे काय? सिटी ऑफ फेस्टिवल्स. मदुराई उत्सवांचं शहर हे लक्षात ठेवायचं आहे. आणि कोचीला म्हणतात अरबी समुद्राची राणी. अरबी समुद्राची राणी कुणाला म्हटलं जातं?
कोचीला म्हटलं जातं, हे पण तुम्हाला काय करायचंय लक्षात ठेवायचं आहे. समजलं सर्वांना? आता मला सांगा, आपण इतके महत्त्वाचे शहर बघितले, या बाहेर प्रश्न उरतो का काही पण विचारायला? नाही उरत. म्हणून तुम्हाला सांगतोय अभ्यास करत असताना डिटेलमध्ये करायचा, काहीच आपल्याला मागे सोडायचं नाही. एक एक प्रश्न एक एक मार्क महत्त्वाचा आहे. पुढचे आपण बघून घेऊया. विच इज द लार्जेस्ट डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्रामधला क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता, असा प्रश्न विचारलाय. एकदम सोपा आहे, अवघड पण ते विचारला जाऊ शकतो. म्हणून मी काय केलंय, सर्व डिटेलमध्ये घेतलेलं आहे. बघा आता, महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता येणार आहे? अहिल्यानगर. आलं लक्षामध्ये? अहिल्यानगर. त्यानंतर आहे पुणे, त्यानंतर आहे नाशिक, त्यानंतर आहे सोलापूर, आणि सर्वात शेवट म्हणजे पहिले 5 जिल्हे जर तुम्हाला विचारले, म्हणजे चढत्या उतरत्या क्रमाने पण विचारू द्या किंवा महत्त्वाचे पहिले 5 विचारले तरी सुद्धा मला माहिती असणं गरजेचं आहे. काय येणार आहे? अहिल्यानगर. दुसरा पुणे, तिसरा कोणता आहे? नाशिक, त्यानंतर कोणता आहे? सोलापूर, आणि त्यानंतर कोणता आहे? गडचिरोली. अहिल्यानगर, पुणे, नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली. सर्वात लहान विचारलं तर मुंबई शहर, त्याच्यापेक्षा थोडासा मोठा मुंबई उपनगर, त्यापेक्षा भंडारा, त्यानंतर ठाणे, आणि त्याच्यानंतर हिंगोली. राहील लक्षात सर्वांना? हे परीक्षेच्या दृष्टीने काय आहेत? महत्त्वाचे आहेत. सध्या कोणते जिल्हे आहेत हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. राहील लक्षात सर्वांना? क्लिअर आहे? चलो आपण काय करूया, पुढे जाऊयात. आता आपण पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, व्हेन द थर्ड बॅटल ऑफ पानिपत वॉज फॉट बिटवीन मराठा अँड अफगाण आर्मी. तुम्हाला प्रश्न विचारलाय पानिपतच्या युद्धाबद्दल. पानिपतचे एकूण 3 युद्ध झालेत बरं का. पानिपतचे 3 युद्ध. पहिलं कधी झालं होतं? 1526 ला, दुसरं 1556 ला, तिसरं 1761 ला. या प्रश्नातून काय समजून घ्यायचं आपल्याला? महत्त्वाच्या युद्धांबद्दल सुद्धा इतिहासातल्या प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग प्लासीचं युद्ध कधी झालंय, त्याचबरोबर बक्सारचं युद्ध कधी झालंय, या प्रकारची युद्ध आपण डिटेलमध्ये अभ्यासणं गरजेचं आहे. राहील लक्षात? चलो आपण बघूयात आता. हे पानिपतचं तिसरं युद्ध कधी झालं होतं? 1761 ला. तरी मी काय केलंय, सर्व युद्धांबद्दल थोडक्यात माहिती घेणारा एक चार्ट बनवलेला आहे, त्यातून तुमचं सर्व क्लिअर होईल. काय होणार आहे? सर्व क्लिअर होणार आहे. बघा, पानिपतची पहिली लढाई झाली होती 1526 ला. पूर्ण तारीख लक्षात नाही राहिली तरी पण चालेल बरं का. पानिपतची पहिली लढाई कुणामध्ये झाली? बाबर आणि इब्राहिम लोधी. आता इब्राहिम लोधी हा दिल्ली सुलतानशाही मधला शेवटचा सुलतान आहे. कोण? इब्राहिम लोधी. आणि त्याचे युद्ध कुणाबरोबर झालं होतं? बाबर. या युद्धामध्ये काय झालं? या युद्धामध्ये बाबरचा विजय झाला आणि इब्राहिम लोधीचा पराभव झाला. आणि पहिल्या पानिपतच्या लढाईनंतर भारतामध्ये मुघल सत्तेची स्थापना झाली. प्रश्न विचारतात, मुघल सत्तेचा संस्थापक कोण? बाबर. कधी स्थापना झाली? 1526. कोणत्या लढाईनंतर? पानिपतच्या पहिल्या लढाईनंतर भारतामध्ये मुघल सत्तेची स्थापना झालेली आपल्याला दिसून येणार आहे. क्लिअर? त्यानंतर पानिपतची दुसरी लढाई 1556 ला कोणामध्ये झाली? अकबर आणि हेमू यांच्यामध्ये झाली. अकबर आणि हेमू महत्त्वाचं लक्षात ठेवा. या युद्धामध्ये कुणाचा विजय झाला? अकबराचा विजय झाला. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि तिसरी महत्त्वाची आहे जी पानिपतची तिसरी लढाई ही 1761 मध्ये झाली होती. मराठा साम्राज्य आणि दुसरी कुणामध्ये झाली होती? मराठा साम्राज्य आणि अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये झाली होती. या युद्धामध्ये अहमद शाह अब्दालीचा काय झाला होता? विजय झाला होता आणि मराठा साम्राज्याचा पराभव झालेला आपल्याला दिसून येणार आहे. 3ही लढाया समजल्या सर्वांना? पहिली 1526 बाबर आणि इब्राहिम लोधी, बाबरचा विजय. पानिपतची दुसरी लढाई 1526 हेमू आणि अकबर यांच्यामध्ये झाली, अकबराचा विजय. तिसरी लढाई 1761 ला मराठा साम्राज्य आणि अहमद शाह अब्दाली याच्यामध्ये झाली, अहमद शाह अब्दालीचा विजय झाला. हे 3ही फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, परीक्षेला विचारले जाऊ शकतात. महत्त्वाचं आहे. पुढे जाऊयात आपण. पुढचं, आझाद हिंद सेना वॉज फॉर्म विथ द असिस्टन्स ऑफ. आझाद हिंद सेनेची जी स्थापना झाली कुणाच्या सहकार्याने झाली? कुणाच्या सहकार्याने? फ्रान्स, जपान, USA, रशिया. हे प्रश्न आहेत आपल्याला. या प्रश्नातून आपल्याला काय समजून घ्यायचंय? महत्त्वाचं म्हणजे आझाद हिंद सेनेबद्दल तर सर्व माहिती घ्यायचीच आहे, परंतु महत्त्वाच्या ज्या क्रांतिकारी संघटना भारतामध्ये होऊन गेल्या, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांचं महत्त्वाचं योगदान आहे त्यांच्याविषयी सुद्धा थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. समजलं सर्वांना? क्लिअर? बघा, आझाद हिंद सेनेची संकल्पना जर तुम्हाला विचारली, प्रश्न कसा विचारतात ना ते महत्त्वाचं आहे. आझाद हिंद सेनेची संकल्पना कोणाची होती? कॅप्टन मोहन सिंग यांची होती. आता ही संघटना सर्वात पहिल्यांदा कोणी स्थापन केली? रास बिहारी बोस यांनी. काय नाव दिलं? इंडियन इंडिपेंडन्स लीग. लक्षात ठेवा बरं का. संकल्पना विचारली कॅप्टन मोहन सिंग.
कोणती संघटना स्थापन केली? रासबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग, आणि महत्त्वाचं यामध्ये त्यांना सहकार्य केलं होतं कॅप्टन मोहन सिंग यांनी. पुढे आपण गेलो तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 1943ला या संघटनेची सूत्र हातामध्ये घेतली आणि नाव काय झालं? आझाद हिंद सेना. संकल्पना कॅप्टन मोहन सिंग. इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? रासबिहारी बोस. नंतर नेतृत्व कोणाकडे आलं? नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडे आलं. कधी? 1943ला. कुठं? सिंगापूर इथं. राहील लक्षामध्ये. त्यानंतर तात्पुरतं सरकार कधी स्थापन झालं? 1943ला. आता यामध्ये वेगवेगळ्या काय होत्या? रेजिमेंट होत्या. वेगवेगळ्या रेजिमेंट होत्या. त्यापैकी तुम्हाला एक रेजिमेंट लक्षात ठेवायची, राणी झाशी रेजिमेंट लक्षात ठेवायची बरं का. त्याच्या प्रमुख कोण होत्या? कॅप्टन लक्ष्मी सेहगल होत्या. कोण होत्या? कॅप्टन लक्ष्मी सेहगल, किंवा यांचं नाव आहे कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन. राहील लक्षामध्ये. महत्त्वाच्या घोषणा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, चलो दिल्ली, जय हिंद, हे पण लक्षात ठेवायचं. आणि मदत कोणाच्या मदतीने झाली होती? जपानच्या मदतीने. राहील लक्षात सर्वांना. हे सर्व माहिती कशाबद्दल आहे? आझाद हिंद सेनेबद्दल आहे. आता महत्त्वाच्या इतर कोणकोणत्या क्रांतिकारी संघटना होऊन गेल्या? एक आहे अभिनव भारत. अभिनव भारतची स्थापना झाली होती 1904ला. कुणी केली होती? स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे बंधू गणेश सावरकर यांनी केली. लक्षात ठेवा, महत्त्वाचं, अभिनव भारत या संघटनेची स्थापना 1904ला झालेली आहे. नाशिक या ठिकाणी संस्थापक सावरकर बंधू होते. त्यानंतर आपण बघितलं अनुशीलन समितीची स्थापना 1902 मध्ये झाली होती कलकत्ता या ठिकाणी. महत्त्वाचे व्यक्ती कोण होते? अरविंद घोष आणि बारिंद्र कुमार घोष. राहील लक्षामध्ये. हे पण महत्त्वाचं आहे. त्यानंतर गदर पार्टीची स्थापना 1913ला झाली होती सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी. कधी? 1913ला गदर पार्टीची स्थापना सॅन फ्रान्सिस्को. महत्त्वाचे व्यक्ती कोण होते? लाला हरदयाल होते. लाला हरदयाल असतील, सोहनसिंग भाकना असतील, करतार सिंग असतील, हे सर्व महत्त्वाचे व्यक्ती आहेत. परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला काय विचारतील? क्रांतिकारी संघटना, त्याचबरोबर संस्थापक, कधी झाली स्थापना, कुठे झाली, हेच महत्त्वाचं आहे बरं का आपल्यासाठी. खूप जास्त डीपमध्ये जायचंय का? नाही जायचंय आपल्याला. जायचंय? नाही. पुढे जर आपण बघितलं, HRA हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशनची स्थापना झाली होती 1924ला कानपूर या ठिकाणी. महत्त्वाचे व्यक्ती कोण होते? सचिंद्रनाथ सान्याल, रामप्रसाद बिस्मिल. हे तुम्हाला नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षामध्ये. मग 1924ला HRA हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशनची स्थापना झाली. पुढे काकोरी कट, महत्त्वाचे क्रांतिकारक कोणत्या संघटनेचे होते? तर हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशनचे होते. त्यातील बऱ्याच क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली, काहींना जन्मठेप झाली. आणि मग त्यानंतर त्याच संघटनेचं, त्याच क्रांतिकारी संघटनेचं नाव काय झालं? हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन, HSRA. लक्षात ठेवा बरं का. आता HRA ची स्थापना 1924ला झाली कानपूरला. महत्त्वाचे व्यक्ती कोण होते? सचिंद्रनाथ सान्याल, रामप्रसाद बिस्मिल. त्याचंच रूपांतर पुढे 1928ला HSRA मध्ये झालं. कोण होते महत्त्वाचे व्यक्ती? एक होते चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग. नाव कुणी सुचवलं होतं? भगतसिंग यांनी सुचवलं होतं. जर तुम्हाला संस्थापक विचारले तर चंद्रशेखर आझाद लिहिणं गरजेचं आहे. मग स्थापना कधी झाली? 1928ला. कुठे झाली? दिल्ली या ठिकाणी झाली, फिरोजशाह कोटला या ठिकाणी. हे सुद्धा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. त्यानंतर इंडियन रिपब्लिक आर्मी स्थापना कोणी केली होती? तर लक्षात ठेवायचं सूर्यसेन, ज्यांना आपण काय म्हणतो? मास्टरदा असं म्हणतो. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. क्लिअर आहे? 1930च्या आसपास स्थापना झाली. पॉईंट क्लिअर आहे सर्वांना? समजतंय? बघा प्रश्न कसे विचारलेत आणि त्यावर आपल्याला अजून कसे नेक्स्ट टाइम प्रश्न विचारले जाऊ शकतात हे सर्व तुम्हाला माहिती असणं थोडक्यात गरजेचं आहे. क्लिअर? पुढे आपण जर विचार बघितलं तर आपल्याला विचारलं डॅश इज द चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट. मी तुम्हाला म्हटलं ना, बॉम्बे हायकोर्टवर प्रश्न विचारले आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे आणि पुढे सुद्धा 100% विचारणार म्हणजे विचारणार. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यावेळेस कोण होते हे आपल्यासाठी आता महत्त्वाचं नाहीये, कारण की 2022ला कोण होते असं विचारलं. 2026 मध्ये पेपर आपण देतोय, मग कोणते हा पण विचारला जाऊ शकतो प्रश्न. चलो तर लक्षात ठेवा, सगळ्यात पहिले बॉम्बे हायकोर्टची स्थापना कधी झाली होती? 1862ला. मग त्यावेळेस महत्त्वाचं चीफ जस्टिस कोण होते? तर मॅथ्यू रिचर्ड सॉज. मॅथ्यू रिचर्ड सॉज हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे पहिले होते. खूपच अवघड प्रश्न विचारायचा असला असे विचारतील, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या बरं का. हे महत्त्वाचे आहेत. भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस कोण होते? लेनॉर्ड स्टोन नावाचे व्यक्ती होते. हे कोण होते? बॉम्बे हायकोर्टचे चीफ जस्टिस होते. पुढे जर आपण बघितलं, पहिले भारतीय व्यक्ती कोण होते? MC छागला. हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. यांच्यावर देखील काय केला जाऊ शकतो? प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहिले भारतीय व्यक्ती कोण होते? MC छागला. पहिल्या महिला कोण होत्या
अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. बॉम्बे हायकोर्टच्या चीफ जस्टिस बनणाऱ्या पहिल्या महिला कोण होत्या? त्यांचं नाव आहे सुजाता वसंत मनोहर. त्यांचं नाव काय आहे? सुजाता वसंत मनोहर. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. कधी बनल्या होत्या त्या? 1994ला, 1994ला बनल्या, हे पण लक्षात ठेवा. आणि सध्या कोण आहेत? श्री चंद्रशेखरन आहेत, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. 49वे. त्यांच्या अगोदर कोण होते? आलोक आराध्य होते. यांच्या अगोदर कोण होते? आलोक आराध्य. हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. सर्व आपण पॉईंट काय करतोय? व्यवस्थित बघतोय. आतापर्यंत कशा पद्धतीने प्रश्न आले, काय प्रश्न आहेत, हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. क्लिअर आहे? बघा, तुम्हाला जर परत एकदा सांगतो, जर लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक देखील करायचं आहे, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर देखील करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. भरपूर सारे प्रश्न अजून सुद्धा बाकी बरं का. लेक्चर भरपूर मोठं होणार आहे. तुमचे सर्व एक मॅरेथॉन लेक्चर यामध्ये कंप्लीट होईल, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला PYQ पण समजतील आणि कशा पद्धतीने पुढे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते पण समजेल. आपण 1 मिनिट फक्त तुमचा वेळ घेतो. बॉम्बे हायकोर्ट भरतीसाठी किंवा न्यायालयीन भरतीसाठी जर बॅच जॉईन करायची असेल कम्प्युटर या टॉपिकची, तर 249 रुपयाच्या फीमध्ये ही बॅच आहे. ज्यांना बॅच जॉईन करायची आहे 9172988063 या नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे? कॉल करायचा आहे. अतिशय महत्त्वाची ही बॅच असणार आहे. क्लिअर आहे? चलो आपण काय करूया, आता बघूयात आपला पुढचा प्रश्न. तर आपला पुढचा प्रश्न कोणता होता? पुढचा प्रश्न आहे, इन विच स्टेट जिम कॉर्बेट नॅशनल पार्क इज सिच्युएटेड. म्हणजेच कोणत्या राज्यामध्ये जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहे? लक्षात ठेवा, आपल्याला बऱ्याच वेळा या पद्धतीचे प्रश्न विचारतात. हा स्टॅटिक जीकेचा प्रश्न आहे बरं का, ज्यामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे. आता मी काही पॉईंट सांगतो, ते लक्षात ठेवा. एक म्हणजे भारतातील महत्त्वाचे नॅशनल पार्क, ज्याला आपण राष्ट्रीय उद्यान असं म्हणतो. आणि जास्तीत जास्त तुम्हाला फोकस कोणावर करायचा आहे? तर महाराष्ट्रामध्ये कोणकोणते राष्ट्रीय उद्यान आहे त्यावर फोकस करा. पुढचं महत्त्वाचं, महाराष्ट्रातील महत्त्वाचे अभयारण्य. त्याचप्रमाणे तिसरं, भारतामधील महत्त्वाचे बायोस्फिअर रिझर्व. काय? बायोस्फिअर रिझर्व. यावर देखील आपल्याला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि महत्त्वाचे पॉईंट कव्हर करायचे आहेत. काय काय करायचं बघा, जर आपल्याला नॅशनल पार्कवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर तुम्हाला अभयारण्य जे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे आहेत त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्याघ्र प्रकल्प जे आहेत यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि बायोस्फिअर रिझर्व, ज्याला आपण जीवावरण राखीव क्षेत्र असं म्हणतो, एकूण 18 आहेत बरं का ते. महाराष्ट्रामध्ये त्यापैकी कोणतंही नाहीये, तर तुम्हाला त्याविषयी देखील काय करायचं आहे? व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. मग जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कुठे आहे? तर हे मी थोडंसं काय केलंय, एक इमेज घेतलेली आहे ज्यामध्ये महत्त्वाचे नॅशनल पार्क तुमचे कव्हर होतील. सगळ्यात पहिल्यांदा जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे कुठे आहे? उत्तराखंडमध्ये. काझीरंगा हे नॅशनल पार्क जे आहे हे आसाममध्ये. एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असलेले नॅशनल पार्क कोणत्या नॅशनल पार्कला म्हणतात? काझीरंगा, जे आसाममध्ये. त्यानंतर गीर हे महत्त्वाचं लक्षात ठेवा, गुजरातमध्ये आहे. आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध असलेलं कोणतं नॅशनल पार्क आहे? तर गीर, जे गुजरातमध्ये आहे. त्यानंतर सुंदरबन हे पश्चिम बंगाल. आपण म्हणतो की सर्वात मोठा डेल्टा जो आहे ना, त्रिभुज प्रदेश, कोणता आहे? सुंदरबनचा आहे. तो कुठे आहे? पश्चिम बंगाल. आणि याच ठिकाणी तुम्हाला नॅशनल पार्क, राष्ट्रीय उद्यान सुद्धा आढळून येणार आहे. पुढे आहे रणथंबोर, हे राजस्थानमध्ये आहे. कर्नाटकमध्ये कोणतं आहे? बांदीपूर. अजून बरेचसे आहेत बरं का, प्रत्येक राज्यामध्ये एकापेक्षा जास्तच आहेत, पण जे महत्त्वाचे आहेत ज्यांच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारला जाऊ शकतो असे कव्हर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. समजा सर्वांना. पेरियार नॅशनल पार्क हे कुठे आहे? केरळमध्ये. कोणतं? पेरियार नॅशनल पार्क तुम्हाला केरळमध्ये दिसणार आहे. ग्रेट हिमालयन हे हिमाचल प्रदेशमध्ये दिसेल. कुठे आहे? तर हिमाचल प्रदेशमध्ये. आसाममध्ये आपण कोणतं बघितलं? काझीरंगा एक बघितलं. अजून एक लक्षात ठेवायचं आहे, मानस नॅशनल पार्क देखील कुठे आहे? हे सुद्धा आसाममध्ये आहे. सर्वांनी लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. पुढे हेमिस नॅशनल पार्क हे लडाखमध्ये आहे. तर कान्हा नॅशनल पार्क हे कुठे दिसणार आहे आपल्याला? मध्य प्रदेशमध्ये. हे जे मी तुम्हाला सांगतोय आपल्याला व्यवस्थित अभ्यासायचं बरं का. ज्यावेळेस आपण जीकेचं मॅरेथॉन लेक्चर घेऊयात अतिसंभाव्य प्रश्नाचं, त्यामध्ये मी सर्व डेटा कव्हर करणार आहे. आता हे PYQ कशा पद्धतीने प्रश्न आलेत आणि तुम्हाला त्यावर कसा पुढे प्रश्न येऊ शकतो हे लक्षात घ्यायचं आहे. केवलदेव घाना हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. याला भरतपूर नॅशनल पार्क असं देखील म्हणतात. हे आहे राजस्थानमध्ये. आणि आपण बघितलेले हे सर्व महत्त्वाचे आहेत. अजून सुद्धा महत्त्वाचे नॅशनल पार्क आहेत, परंतु मी जास्त घेतलेले नाही आहेत, यामध्ये एवढेच घेतलेत. महाराष्ट्रामध्ये बघितलं. आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, महाराष्ट्रामध्ये एकूण किती राष्ट्रीय उद्यान आहेत? महाराष्ट्रामध्ये एकूण किती राष्ट्रीय उद्यान आहेत? त्यापैकी मी 2 इथे घेतलेले आहेत. एक आहे ताडोबा, जे महाराष्ट्र चंद्रपूरमध्ये आहे, आणि संजय गांधी हे बोरिवली, महाराष्ट्र मुंबईमध्ये आहे. क्लिअर आहे सर्वांना?
आलं लक्षामध्ये? चलो आपण काय करूया, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता हे पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग स्पोर्ट इज असोसिएट विथ द नेम पेले. म्हणजे तुम्हाला काय सांगितलंय, एक खेळाचं तुम्हाला नाव सांगायचंय, म्हणजे महान एका खेळाडूचं नाव दिलंय आणि त्यावरून आपल्याला शोधायचं की हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत. पेले नावाचे जे खेळाडू आहेत हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. कोणतं? बास्केटबॉल, फुटबॉल, थ्रोबॉल की रग्बी, खालीलपैकी कोणतं आहे? कोणतं आहे? तर एक तुम्हाला उत्तर सांगायचं राहिले ना, याचं उत्तर काय होतं, तर उत्तराखंड हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. समजतंय सर्वांना? क्लिअर आहे? चलो आपला पुढचा प्रश्न काय होता, पेले हे जे खेळाडू आहेत खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत हे आपल्याला सांगायचंय. लेक्चर सर्वांना समजतंय, व्यवस्थित क्लिअर होतंय? जर लेक्चर आवडत असेल, तुमचा फायदा होत असेल तर सर्वांनी लेक्चरला लाईक करायचं आहे, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि गणेश सर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. क्लिअर आहे? चलो तर लक्षात ठेवा, आपल्याला जायचे पुढे महत्त्वाचे. सध्या जर आपण बघितले क्रिकेटमधील महत्त्वाचे जर आपण खेळाडू बघितले आपल्या भारत देशामधील, तर सचिन तेंडुलकर, त्याचबरोबर विराट कोहली, MS धोनी, अशा हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता जर आपण फुटबॉलमधील बघितलं तर पेले, आपल्याला प्रश्न विचारला होता की नाही, यस पेले, लिओनेल मेसी आहे, त्यानंतर रोनाल्डो आहे, आलं लक्षामध्ये, मॅराडोना आहे. अशा प्रकारचे प्रसिद्ध खेळाडू कोणत्या खेळामध्ये होऊन गेलेले आहेत, तर फुटबॉलमध्ये. त्यानंतर बास्केटबॉलमध्ये मायकल जॉर्डन, अतिशय महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो. एकतर जोड्या जुळवाच्या फॉर्मॅटमध्ये विचारतील किंवा डायरेक्ट सांगतील बास्केटबॉलमधील महान खेळाडू कोण होऊन गेलेत, तर मायकल जॉर्डन आहेत. त्याचबरोबर रॉजर फेडरर असेल, त्यानंतर आपण जर बघितलं नदाल असेल, जोकोविच असेल, विल्यम्स भगिनी असतील, या सर्व कोणत्या खेळामधले प्रसिद्ध खेळाडू आहेत, टेनिसमधले आहेत. आलं लक्षामध्ये? बघा टेनिस इथं पुरुष आणि महिला वेगवेगळं दिलंय, पण मी दोन्ही नावं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर आहे? चलो यस, सर्वांना प्रॉपर समजतंय ना मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय? सर्व व्यवस्थित क्लिअर होतंय? क्लिअर? चलो त्यानंतर आहे ॲथलेटिक्स म्हणजे धावण्यामधले सर्वात महान खेळाडू जर आपण बघितले, उसेन बोल्ट यांनी खूप सारे गोल्ड मेडल मिळवलेले आहेत बरं का. ऑलिम्पिकमध्ये खूप सारे गोल्ड मेडल मिळवलेत उसेन बोल्ट. त्यानंतर बॉक्सिंगमधले जर आपण बघितले, मोहम्मद अली हे खूप महान खेळाडू बॉक्सिंगमधले. स्विमिंगमधले मायकल फेल्प्स, यांच्या नावावर रेकॉर्ड आहे की यांनी ऑलिम्पिकमध्ये सर्वात जास्त मेडल मिळवलेत. म्हणजे वैयक्तिकरित्या जर आपण बघितलं सर्वात जास्त मेडल कोणी मिळवलेत, तर मायकल फेल्प्स हे अमेरिकन स्विमर आहेत बरं का. आलं लक्षामध्ये? त्यानंतर फॉर्म्युला 1 मधले मायकल शुमाकर, तुम्ही जे F1 रेसिंग कार असते ना त्यामधले प्रसिद्ध खेळाडू कोण, मायकल शुमाकर आहेत. तर गोल्फमधले कोण आहेत फेमस, टायगर वुड्स, यांना तुम्ही 100% बघितलं असेल. टायगर वुड्स हे गोल्फ या खेळामधले महान खेळाडू आहेत. समजलंय? आता हे मी का बरं डेटा घेतोय, कारण की या पद्धतीचे प्रश्न विचारलेत. हे सर्व PYQ अनालिसिस घेतोय मी आणि या पद्धतीचे प्रश्न आम्हाला ऑलरेडी विचारलेले आहेत, पुढे सुद्धा विचारले जाऊ शकतात. हे सर्वांनी काय करायचं आहे, व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. पुढचा आहे, विच रिसेंट लॉ केम इनटू एक्झिस्टन्स फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल ऑफेन्स अगेन्स्ट चिल्ड्रन. खालीलपैकी असा कोणता कायदा आहे? बघा काही प्रश्न विचारलेत कायदा. आता हा कायदा आहे कशाविषयी, तर जे लहान मुलं आहेत यांचं लैंगिक शोषणाविरुद्धचा कोणता कायदा आहे की जो आपल्याला या पर्यायामधला सांगायचा आहे. पहिले दिलं आहे इंडियन पिनल कोड 1862, ज्युवेनाइल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ॲक्ट 2015. तिसरं दिलंय प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स, याला आपण काय म्हणतो, पोक्सो कायदा असं म्हणतो बरं का. पोक्सो कायदा असं म्हणतो, लक्षात ठेवायचंय. आता मला सांगा, प्रश्न व्यवस्थित बघा, मी वारंवार सांगत असतो असे काही प्रश्न येतात की तुम्ही ते प्रश्न बघितले आणि ऑप्शन बघितले तरी पण तुम्ही लॉजिकली काय करू शकता, त्या प्रश्नाचं उत्तर आरामात देऊ शकतात. असे काही प्रश्न असतात. बरोबर आहे? त्यापैकी हा प्रश्न आहे. प्रश्नामध्ये काय केलंय की असा कोणता कायदा आहे, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल ऑफेन्स अगेन्स्ट चिल्ड्रन. समजलं तुम्हाला? आणि इथं काय दिलंय, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स. आलंय की नाही? म्हणजेच तुम्हाला असा प्रश्न विचारला, हे प्रश्न चुकू द्यायचे नाहीत. हा कोणता कायदा आहे, पोक्सो कायदा, जो 2012चा आहे. आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर येईल का नाही, सोपं आहे की नाही. आता हे तुम्हाला उत्तर जरी माहिती नसतं तरी तुम्ही काय केलं असतं, ऑप्शनवरून बरोबर उत्तरापर्यंत पोहोचले असता आणि उत्तर हे करेक्ट लिहिलं असतं. बरोबर आहे? क्लिअर? चलो जायचं मग पुढे. तर ह्या पोक्सो कायद्याबद्दल मी तुम्हाला काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. आता या ठिकाणी बघा, उद्देश काय आहे, जे 18 वर्षाखालील बालके आहेत म्हणजे मुलं मुली यांना आपण म्हणू शकतो लैंगिक शोषणापासून आणि अत्याचारापासून त्यांचं संरक्षण करणं, हा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. कोणत्या कायद्याचा, पोक्सो कायद्याचा. राहील लक्षात? पुढे यामध्ये जर आपण बघितलं तर हा कायदा 18 वर्षाखालील मुलं आणि मुली दोघांना पण समान संरक्षण देतो बरं का.
पोक्सोमध्ये काय सांगितलंय, जर मुलगा असो या मुलगी 18 वर्षापेक्षा कमी वय असेल आणि लैंगिक शोषण किंवा अत्याचाराला बळी पडले असतील तरी त्यांना न्याय मिळणारे कोणत्या कायद्याद्वारे, या पोक्सो कायद्याद्वारे, हे आपल्याला महत्त्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपण म्हणतो की विशेष न्यायालयाची तरतूद आहे, फास्ट ट्रॅक कोर्ट वगैरे आपण म्हणतो ना, विशेष न्यायालय, त्या न्यायालयामध्ये लवकर काय होतो, हा खटला निकाली काढला जातो, महत्त्वाचं आहे. आणि अत्यंत कठोर शिक्षा आहे, म्हणजे यामध्ये जन्मठेप, आजीवन कारावास पासून तर मृत्यूदंडापर्यंतची शिक्षा सुद्धा काय करण्यात आलेली आहे, तरतूद करण्यात आलेली आहे. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. क्लिअर आहे? चलो आपण जाऊयात पुढे. पुढचा प्रश्न आहे, हु रिसिव्ड पद्मश्री अवॉर्ड 2019 फॉर स्पिरिच्युअलिटी. लक्षात घ्या, आपल्याला तुम्हाला अजून एक पॉईंट सांगतो बरं का, करंट अफेअर्समध्ये कोणकोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे ते तुम्हाला सांगतो. आता प्रश्न आला म्हणून, एक म्हणजे सगळ्या प्रकारचे पुरस्कार, सगळ्या प्रकारचे पुरस्कार करायचे. मग पुरस्कारामध्ये काय काय येतं, आपले हे पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण अशा प्रकारचे पुरस्कार बरं का, किंवा जे नॅशनल फिल्म अवॉर्ड्स असतात त्याविषयी आपल्याला करायचे. आता मी तुम्हाला सांगतो, पद्म अवॉर्ड्स म्हणतो इथं, पद्म पुरस्कार. त्यानंतर आहे महत्त्वाचे नॅशनल अवॉर्ड्स कोणते, फिल्म्सबद्दल. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं आहे नोबेल प्राइज, वर्षातले नोबेल प्राइज असतील. त्यानंतर रॅमन मॅग्सेसे पुरस्कार, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार असेल. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं अजून कोणते असतात, यामध्ये ऑस्कर असतात, ऑस्कर पुरस्कार. बरोबर आहे की नाही, हे तुम्हाला व्यवस्थित करणं गरजेचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं. अजून एक पुरस्कार करायचा आहे महाराष्ट्र भूषण. महाराष्ट्र भूषण या पुरस्काराविषयी देखील काय केलं जाऊ शकतं, 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो. करंट अफेअर्सचा अभ्यास करत असताना पुरस्कार व्यवस्थित करा. त्यानंतर क्रीडा घडामोडी ज्या आहेत ना, क्रीडा घडामोडी कोणत्या खेळामध्ये कुणी कोणत्या इव्हेंट जिंकल्यात ते मला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच प्रकारे तुम्ही अजून एक पॉईंट लक्षात ठेवा, महत्त्वाच्या नेमणुका, कोणत्या पदावर कुणाची नेमणूक झालेली आहे, हे प्रश्न सुद्धा काय करतात, वारंवार विचारतात, तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समजलं सर्वांना? आता हा 2001 कधीचा विचारलाय, 2019चा. आपल्याला इतका दूरचा प्रश्न तर येणार नाही, कारण की हा त्यावेळेचा पेपर आहे. आपल्याला विचारतील 2026 मध्ये कुणाला मिळालाय, तर मी काय केलंय, महाराष्ट्रातील काही व्यक्तींची नावं या ठिकाणी घेतलेली आहेत की ज्यांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात आले. सगळ्यात पहिल्यांदा पद्मविभूषण, पद्मविभूषण या पुरस्कारानं तर आपण बघितलं असेल तर धर्मेंद्र सिंग देओल, धर्मेंद्र जे अभिनेते होते, खूप म्हणजे बॉलिवूडमधले खूप फेमस अभिनेते, त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. बरोबर आहे. त्यानंतर आपण जर बघितलं अलका याज्ञिक आणि उदय कोटक यांना पद्मभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आलंय. हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. अलका याज्ञिक कोणत्या क्षेत्रामधल्या आहेत, त्या खूप प्रसिद्ध गायिका आहेत. बरोबर आहे, म्हणजे आर्ट या क्षेत्रामध्ये त्या येतात. तसंच जर आपण बघितलं उदय कोटक, हे जर आपण बघितले एक म्हणू शकतो आपण बिझनेसमॅन किंवा ट्रेड आणि इंडस्ट्री या क्षेत्रामधून येतात, व्यापार आणि वाणिज्य या क्षेत्रामधून येतात. कोण? उदय कोटक, लक्षात ठेवा. त्यानंतर आपण बघितलं पद्मश्री बऱ्याच व्यक्तींना मिळालेला आहे, त्यांचं सुद्धा माहिती तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण काय करायचं आहे की पद्मभूषण जे आहेत हे कमी पुरस्कार असतात, मग ते सर्व लक्षात ठेवा. पद्मविभूषण त्यापेक्षा कमी असतात, मग त्यांच्याविषयी पण सगळे लक्षात ठेवा. पण आता आपण पद्मश्री पुरस्काराचा ज्यावेळेस अभ्यास करणार आहे, महाराष्ट्रातील जेवढ्यांना मिळालाय ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून काय होईल, यावर कोणताही प्रश्न विचारला आणि याच्या बाहेर प्रश्न विचारणार नाहीत. तुम्हाला काय करायचं, ते पुरस्कार व्यवस्थित करा, म्हणजे आपलं सर्व व्यवस्थित होऊन जाईल पद्म पुरस्कारांबद्दल. मग यामध्ये आपण जर बघितलं श्रीरंग लाड असतील, विकल्या लाडक्या दिंदा, हे आता हे काय 4-5 जणांना मिळालेलं आहे महाराष्ट्रातील पद्मश्री. सर्व नावं तुम्हाला काय करायचे, व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. समजलं सर्वांना? क्लिअर आहे? जायचं पुढे. आता आपण बघूयात पुढे. पुढचा प्रश्न आहे, हु वॉज द फर्स्ट नोबेल प्राइज विनर इन इंडिया. आता हा सुद्धा कोणता झाला, स्टॅटिक जीकेचा प्रश्न झाला. आतापर्यंत नोबेल पुरस्कार भारतामध्ये किती व्यक्तींनी जिंकलेला आहे, तर हे सर्व लक्षात घ्या बरं का. आपल्याला काय विचारलं यामध्ये, पहिले व्यक्ती कोण आहेत की ज्यांनी कोणता पुरस्कार मिळवला आहे, नोबेल पुरस्कार. पहिले भारतीय सांगायचे आहेत ज्यांनी नोबेल पुरस्कार मिळवला आहे, रवींद्रनाथ टागोर, फेडरिक पॅसी, मदर तेरेसा, सी.व्ही. रमन. यापैकी कोण आहे, चला सांगा बरं सर्वांनी. सोपा प्रश्न आहे की नाही, एकदम सोपा प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही काय करू शकता, व्यवस्थित उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. समजलंय सर्वांना? बघा आपण काय केलं, इथं मी सर्व माहिती घेतलेली. कोण कोण व्यक्ती आहे, सर्वात पहिले व्यक्ती आहेत रवींद्रनाथ टागोर. महत्वाचं लक्षात ठेवा, यांना त्यांचं साहित्य गीतांजली या साहित्यासाठी मिळाला होता बरं का. कधी, 1913. तुम्हाला प्रश्न दोन पद्धतीने विचारतील. पहिले व्यक्ती कोण असा विचारतील, किंवा
कोणत्या वर्षी कुणाला मिळाला असा विचारला जाऊ शकतो किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये मिळाला असा पण विचारला जाऊ शकतो, बरोबर एक नाही. मग रवींद्रनाथ टागोर यांना गीतांजली या साहित्यासाठी किंवा साहित्य लक्षात ठेवा 1913ला मिळालाय. सी.व्ही. रमण यांना 1930ला मिळाला होता. आपण जर बघितलं की भौतिकशास्त्र फिजिक्ससाठी मिळाला होता. फिजिक्स या क्षेत्रामध्ये, सायन्स या क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहेत? सी.व्ही. रमण. त्याचप्रमाणे साहित्य म्हणजे महत्त्वाचं लक्षात ठेवा, साहित्य क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आणि पहिले आशियाई व्यक्ती कोण आहेत? रवींद्रनाथ टागोर आहेत. क्लिअर आहे. मदर तेरेसा यांना महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, शांतता या क्षेत्रामध्ये मिळालेला नोबेल पुरस्कार आहे. आपण जर बघितलं या भारतीय नागरिक होत्या, यांचा जन्म कुठे झाला होता? अल्बेनियामध्ये झालेला आहे बरं का. मदर तेरेसा यांचा जन्म अल्बेनियामध्ये झाला आहे. 1979 मध्ये त्यांना शांतता या क्षेत्रामध्ये, पीस या क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार मिळालेला लक्षात ठेवायचा आहे. याचबरोबर तुम्ही काय लक्षात ठेवणार? 2025 आणि 2026 मध्ये म्हणजे 2025 चे आलेले असतील नोबेल पुरस्कार, तर ते सर्व कुणाला मिळाले ते लक्षात ठेवा. तो प्रश्न करंट अफेअर मध्ये आपल्याला विचारला जाऊ शकतो, बरोबर एक नाही. पुढे अमर्त्य सेन यांना 1998 मध्ये मिळाला होता इकॉनॉमिक्सच्या क्षेत्रामध्ये. कशा? अर्थशास्त्रामध्ये अमर्त्य सेन यांना 1998ला मिळालेला आहे नोबेल पुरस्कार. कैलास सत्यार्थी यांना 2014 मध्ये मिळाला. ज्या वर्षी मलाला युसुफजाई यांना देखील पुरस्कार मिळाला होता नोबेल, त्याच वर्षी तर महत्त्वाचं लक्षात ठेवा शांततेच्या क्षेत्रामध्ये कैलास सत्यार्थी यांना देखील नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. मलाला युसुफजाई यांच्याबरोबर त्यांना हा 2014 मध्ये मिळाला आहे. आलं लक्षामध्ये? आता काही व्यक्ती असे आहेत बरं का, आता हे सर्व भारतीय व्यक्ती आहेत. अजून काही व्यक्ती लक्षात ठेवा ज्यांचा जन्म भारतामध्ये झालाय, म्हणजे भारतीय वंशाचे आहेत, पण ते नंतर दुसऱ्या देशाचे नागरिक बनले. ते पण मी या ठिकाणी व्यवस्थित घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये कोण आहे? हरगोविंद खुराना यांना 1968 मध्ये मिळाला मेडिसिन वैद्य क्षेत्रामध्ये. आता हे कुठल्या देशाचे नागरिक? तर अमेरिकन देशाचे नागरिक तुम्ही लक्षात ठेवू शकता. सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना देखील 1983 मध्ये मिळाला भौतिकशास्त्र फिजिक्सच्या क्षेत्रामध्ये. हे कुठले नागरिक? लक्षात घ्यायचं आहे, अमेरिकन आहेत. पुढे आहे व्यंकटरमण रामकृष्णन यांना 2009 मध्ये मिळाला रसायनशास्त्रामध्ये. हे कुठले आहेत? अमेरिकन. हे पण लक्षात ठेवायचं आहे. आणि अभिजित बॅनर्जी यांना 2019 मध्ये मिळाला इकॉनॉमिक्सच्या क्षेत्रामध्ये. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. सर्व माहिती आपल्याला व्यवस्थित क्लिअर करायची आहे. काय करायचं म्हटलं? नोबेल पुरस्कारामध्ये आतापर्यंत मिळालेले नोबेल पुरस्कार, त्याच पद्धतीने 2025 चे सगळ्या क्षेत्रातले नोबेल पुरस्कार व्यवस्थित करा. भारतीय व्यक्ती व्यवस्थित करा. प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, बरोबर आहे की नाही? चलो जायचं पुढे. आपण जाऊया पुढच्या प्रश्नाला. पुढचा प्रश्न आहे विच स्टेट इज नोन फॉर मॅन्युफॅक्चरिंग पैठणी साडीज? पैठणी साडी हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आपल्याला दिसून येणार आहे? सोपा प्रश्न आहे की नाही? आणि जे प्रश्न इतके सोपे असतात ना ते चुकू देऊ नका बरं का, कारण की ते प्रश्न जर चुकले तर तुमचं मग काय आहे, आपण मेरिट मध्ये प्रॉब्लेम होतो. कारण की सोपा प्रश्न शक्यतो कुणाला चुकत नाही. आपल्याला सोपे प्रश्न चुकले की आपण खूप मागे पडतो. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर काय पैठणी साडी महाराष्ट्र. मी आता या ठिकाणी काय केलंय, बाकी सगळे महत्त्वाचे राज्य आणि त्यांचे फेमस जे उत्पादन आहेत ते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. जसं महाराष्ट्रामध्ये हापूस आंबा, अल्फान्सो, पैठणी साडी. जम्मू काश्मीरमध्ये पश्मिना शाल आणि केसर आणि पश्मिना शॉल जी आहे ना, यासाठी फेमस कोणतं आहे? जम्मू काश्मीर आहे. पुढे पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंगचा चहा, रसगुल्ला. तामिळनाडूमध्ये कांचीपुरम किंवा कांचीवरम आणि सिल्क साडी. हे पण लक्षात ठेवा बरं का. पुढे जर आपण बघितलं उत्तर प्रदेशमध्ये बनारसी साडी. केरळ हे कशासाठी प्रसिद्ध आहे? मसाल्याच्या पदार्थासाठी प्रसिद्ध आहे, बरोबर. आसाममध्ये मुगा सिल्क रेशीम, हे रेशीम बरं का, मुगा सिल्क रेशीम आणि चहासाठी तर आपल्या सर्वांना माहिती आहे आसाम खूप जास्त प्रसिद्ध आहे. बिहारमध्ये काय? मधुबनी पेंटिंग्स कुठल्या आहेत असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बिहारमधले आहेत. राहील लक्षात सर्वांना. पुढे आसाम बघितलं आपण, बिहार बघितलं. राजस्थानमध्ये जर बघितलं बांधणी कापड आणि जयपुरी ब्ल्यू पॉटरी. बांधणी कापड आणि हे बघा, हे जे भांडं दिसते ना मातीचं भांड्यासारखं, हे ज्याला जयपुरी ब्ल्यू पॉटरी असं म्हणतात. लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कर्नाटकमध्ये काय? म्हैसूर चंदन हे साबण किंवा तेल आहे. आणि म्हैसूर सिल्क हे या पद्धतीने बघा, म्हैसूर सिल्क तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ही जी PDF आहे ना, ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि व्हॉट्सअप ग्रुपवर मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलची. सर्वांनी तिथून काय करू शकता? जॉईन करू शकता. तर क्लिअर आहे. गुजरातमध्ये पाटण पटोला साडी ही प्रसिद्ध आहे. आंध्र प्रदेशमध्ये तिरुपती लाडू. मध्य प्रदेशमध्ये आपण बघितलं चंदेरी साडी आणि फेनी. गोवामधलं काय प्रसिद्ध आहे?
फेणी म्हणजे काजूपासून बनवलेले एक पेय आपण म्हणू शकतो, प्यायचं पदार्थ, तर कोणता आहे फेणी. राहील लक्षात सर्वांना. हे सर्वात महत्त्वाचे जे की फेमस आहेत ते घेतलेत बरं का. कारण काय, जर आपल्याला पैठणी साडीबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो, अवघड प्रश्न विचारताना या पद्धतीचा प्रश्न सुद्धा काय होईल, तयार होईल, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. समजतंय? चलो आपण जाऊयात पुढे. पुढचा प्रश्न बघूया. मला एकदा सांगा, सर्वांना व्यवस्थित समजतंय ना? सर्व व्यवस्थित समजतंय? लेक्चर आवडत असेल लाईक करायचंय, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर देखील करायचंय, आणि जर तुम्ही नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. समजलं? चलो आपण जाऊयात पुढे. चर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? चर्नोबिल आपल्याला माहिती आहे, चर्नोबिल या ठिकाणी म्हणजे एक काय झालं होतं, जसं भोपाळ इथं गॅस ट्रॅजेडी झाली होती, त्याच पद्धतीने चर्नोबिलचा जो अणुऊर्जा प्रकल्प आहे तिथं सुद्धा एक अपघात घडला होता बरं का. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर तो प्रश्न तुम्हाला विचारलाय, तर काय उत्तर येणार आहे? चर्नोबिल. तुम्ही सर्वांनी उत्तर द्यायचंय. मी काय केलंय, भारतामध्ये कोणते महत्त्वाचे अणुऊर्जा प्रकल्प आहे स्टॅटिक जीके मध्ये विचारलं जाऊ शकतं. यस, 100% हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की भारतामध्ये कोणकोणते महत्त्वाचे अणुऊर्जा प्रकल्प आहेत. एक आहे तारापूर अणुऊर्जा प्रकल्प. हा भारतामधला पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे बरं का, लक्षात घ्या. भारतामधला पहिला अणुऊर्जा प्रकल्प विचारलं तारापूर. कधी? 1969चा. कोणत्या राज्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये. 100% विचारतील आपल्याला. पुढे रावतबाटा अणुऊर्जा प्रकल्प, हा कुठे आहे? राजस्थानमध्ये. समजलं सर्वांना? आणि अवघडच प्रश्न विचारायचा तर कोणत्या देशाच्या मदतीने विचारतील? हा कॅनडाच्या मदतीने चालू केलेला आहे बघा. तुम्ही फक्त लक्षात ठेवा, कोणता अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये. तारापूर विचारलं महाराष्ट्रामध्ये, रावतबाटा विचारलं राजस्थानमध्ये, काकरापारा विचारलं गुजरातमध्ये. कोणता? काकरापारा विचारलं गुजरातमध्ये. कुडनकुलम विचारलं. कुडनकुलम तुम्हाला थोडंसं साऊथ इंडियन नाव वाटतंय, बरोबर आहे नाही? तो कुठे आहे? तमिळनाडूमध्ये. लक्षात ठेवा बरं का. परत सांगतो, तर तारापूर अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आहे, रावतबाटा अणुऊर्जा प्रकल्प राजस्थानमध्ये आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं, काकरापारा गुजरातमध्ये आहे, कुडनकुलम तमिळनाडूमध्ये आहे, कैगा अणुऊर्जा प्रकल्प कोणता? कैगा अणुऊर्जा प्रकल्प कर्नाटकमध्ये आहे, आणि नरोरा अणुऊर्जा प्रकल्प हा उत्तर प्रदेशमध्ये तुम्हाला दिसून येणार आहे. समजलंय सर्वांना व्यवस्थित? चलो पुढचा प्रश्न आपण बघूया. तर या ठिकाणी आतापर्यंत जितके पण प्रश्न आले होते, मॅक्सिमम प्रश्न मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वांना जर समजलं असेल, बरेचसे प्रश्न काय झालेत म्हणजे रिपीट झालेत किंवा एकाच पद्धतीचे झालेत, म्हणून मी काय केलं, एक्सप्लेनेशनमध्ये ते प्रश्न कव्हर करून घेतले, डबल घेतले नाहीत. समजलं सर्वांना? चलो तर मला एकदा पटकन सर्वांनी सांगायचंय, लेक्चर सर्वांना आवडलंय का? लेक्चर आवडलं असेल नक्की लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, आणि जर तुम्ही नवीन असाल तर सर्वांनी गणेश सर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही न्यायालयीन भरती 2026ची तयारी करत असाल, आपली हायकोर्टची बॅच आहे. बॅच जॉईन करण्यासाठी 917298 8063 या नंबरवर कॉल करू शकतात. समजलं? चलो तर परत एकदा सांगतो, डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक आहे, त्यावरून तुम्ही ह्या PDF डाउनलोड करू शकता. चलो थँक्यू सो मच. लेक्चर आपण या ठिकाणी थांबवतोय. असेच महत्त्वाचे मॅरेथॉन लेक्चर सर्व विषयाचे लवकरात लवकर येतील, त्यामुळे लेक्चरला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, आणि चॅनलला देखील सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. क्लिअर आहे? चलो थांबूयात मग आपण या ठिकाणी. थँक्यू सो मच. बाय सर्वांना.